एका शेतकऱ्याच्या विहिरीत एक साप राहताना आढळला. शेतकऱ्याला पहिल्यांदा वाटलं की हा पाण्यामध्ये राहणारा बिनविषारी धामण जातीचा साप असेल. त्यामुळे हा साप बाहेर काढला पाहिजे असा विचार त्याच्या मनात आला आणि हीच या शेतकऱ्याची सर्वात मोठी चूक ठरली. तो शेतकरी काही क्षणातच विहिरीत उतरला. सुरुवातीला सर्व काही अगदी सामान्य होतं. शेतकऱ्यालाही पूर्ण विश्वास होता की हा धामणच आहे आणि काही मिनिटात हा साप बाहेर निघेल. पण खरा थरारक क्षण तेव्हा निर्माण झाला जेव्हा त्या सापाने अचानक फणा काढला. ते पाहताच शेतकऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण हा साधा साप नव्हता, तर भारतातील सर्वात विषारी सापांपैकी एक नाग होता. हे समजता शेतकऱ्याचे हातपाय कापायला लागले. तो काहीच करू शकत नव्हता. तो विषारी नाग वारंवार शेतकऱ्याला दंश करण्याचा प्रयत्न करत होता. प्रत्येक वेळी तो फुसकार मारून पुढे सरकत होता आणि शेतकरी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मागे सरकण्याचा प्रयत्न करत होता. विहिरीमध्ये जागा कमी असल्याने त्याच्याकडे पळून जाण्याचाही कसलाही मार्ग नव्हता. त्या काही क्षणात शेतकऱ्याला आपला मृत्यू समोर दिसायला लागला होता. अचानकपणे सापाचं संतुलन बिघडलं आणि तो थेट विहिरीमध्ये जाऊन पडला. याच एका क्षणामुळे शेतकऱ्याचा जीव वाचला. शेतकऱ्याचं नशीब खरंच खूप चांगलं होतं असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर अत्यंत सावधगिरीने काटेरी झाडाच्या साहाय्याने त्या नागाला विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या संपूर्ण घटनेमध्ये कोणतीही जीविताची हानी झाली नाही. पण शेतकऱ्याची ही एक चूक मृत्यूच्या दारात नेऊन सोडली असती. म्हणून सापांविषयी किंवा इतर विषारी जीवांविषयी योग्य माहिती नसेल तर असा जीवावर बेतणारं काम कधीही करू नका. अशा वेळी त्वरित सर्पमित्रांना किंवा वन विभागाला कॉल करा. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.